के लिए दावत दी है श्री सोनार सिद्ध धाटाव। फील्डिंग है, बैटिंग है। धाटाव टीम यहाँ पे फील्डिंग कर रही है। चलिए दोस्तों, मैच शुरू हो चुका है। सलामी बल्लेबाज के रूप में राजेंद्र गावड़े और अमित जोगड़े, दो बल्लेबाज हम देख सकते हैं, राजेंद्र और उनके साथी बल्लेबाज अमित जोगड़े। अब तक यहाँ पे 2 गेंदें डाल चुके हैं प्रतीश, जो कि पहला ओवर लेके आए हैं। 5 ओवर का यह मुकाबला होगा। 2-2 ओवर का यहाँ पे पावर प्ले का खेल होगा। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद और उसी के साथ फील्ड सेट किस तरह से की है देखिए। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, उसी के साथ एक मिड ऑन और शॉर्ट स्क्वायर लेग 30 गज के दायरे के अंदर। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, प्रतीश दौड़ पड़े। जी हाँ, इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे बहुत ही खूबसूरत ऑन ड्राइव में तब्दील तो किया है, मगर वहां पे मिस फील्डिंग देखने को मिली। डीप मिड विकेट की दिशा में फिर से एक बार उस गेंद को फील्ड करने का प्रयास जरूर किया, मगर वहां से कुछ इशारे आते हुए क्या यहाँ पे चौका मिलेगा, क्या यहाँ पे फील्डिंग हो चुकी है, सवाल निशान जरूर है, मगर अंपायर उसकी शनाख्त जरूर करेंगे। थोड़ा इंतजार यहाँ पे सब्र रखना होगा। जी हाँ, अंपायर जाएगा इशारा 4 रन का। इस चौके की सहायता से रनों की संख्या, जी हां, इसमें दबा ओवर पिच गेंद हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया लॉन्ग ऑफ की दिशा में, मगर उनके हाथों को ब्रश करती हुई गेंद सीमा रेखा पार। फिर से एक बार यहां पे क्या 4 या 6 होंगे, फिर से एक बार हमें इंतजार करना होगा। जी हां, चक्का, पूरे 6 रन। छलांग लगाकर जा पहुंची है हमारे गुण लेखक उमेश हमें बताते हुए 11 रन। बहुत ही बढ़िया शुरुआत, इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है। 30 गज का दायरा यहां पे मौजूद और पहले ही ओवर में 2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले। जी हां, फिर से एक बार फुल टॉस करने की गलती। मैं अक्सर कहता हूं दोस्तों, गलतियां हमेशा होती है इंसान से, क्योंकि इंसान गलतियों का पुतला है। मगर गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो। यहां पे तकरीबन 2 बड़े शॉट आने के बावजूद यहां पे फुल टॉस थी, मगर इस मर्तबा बच गए। उस गेंद को खेल दिया था, ऑन ड्राइव में तब्दील किया था और शॉर्ट मिड विकेट की दिशा में खेलकर मात्र 1 ही रन यहां पे मुकम्मल कर लिया है 12 रन स्कोर कार्ड पर। जी हां, इस मर्तबा जड़ में डालने की कोशिश, बहुत ही बढ़िया गेंद, बल्लेबाज को मजबूर किया। हालांकि कवर ड्राइव में उसे तब्दील किया था, ढीले हाथों के साथ उस गेंद को ढकेला था कवर क्षेत्र पर। वहां पे जब तक गेंद फील्ड थ्रो होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, धीरे धीरे रनों की संख्या जहां पहुंची है 13 रन। यानंतर होणारा सामना आई सासाई वाली विपक्ष दक्ष चॅलेंजर्स अष्टमी, दोन्ही संघांचे संघनायक। चला आपण टॉस करूया। तो दोस्तों, पहले ओव्हर की समाप्ती हो चुकी है आणि त्याचप्रमाणे दोन्ही संघांचे संघनायक यांना विनंती असेल की आपले टी शर्ट आपण लवकरात लवकर इथून घेऊन जायचे आहेत। आप देख रहे हैं श्री धावी रूसर पांगरोली बनाम श्री सोनार सिद्ध धाटाव। टॉस जीता था सोनार सिद्ध धाटाव टीम ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी है श्री धावीर उसर इस टीम को। सलामी बल्लेबाजों ने पहले ओवर में बिना कुछ विकेट खोए 13 रन यहां पे जोड़ लिए हैं। 5 ओवर का यह मुकाबला होगा। आप सभी जानते हैं अगर इसी औसत से रन बनेंगे तो 65 रनों की संख्या यहां पे नजर आएगी, जिसे प्रोजेक्टेड स्कोर भी कहा जाता है। और 65 रन यहां पे अगर बनते हैं तो एक अच्छा सम्मान पूर्वक स्कोर, एक फाइटिंग स्कोर हम कह सकते हैं। दूसरे ओवर के लिए इसी बीच नए गेंदबाज आए हैं तेज अंबिलकर, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। देखिए कितना लंबा रनअप
फिर से एक बार मुझे ब्रेट ली और उसी के साथ शोएब अख्तर की याद यहां पे ताजा हुई। जी हां, इस मरतबा टप्पा खाने के बाद गेंद नीची रही, बिल्कुल सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाता है। उनका बल्ला हवा से बातें करता हुआ हवा में घूमता हुआ दिखाई दिया। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद। बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत हो चुकी है। गेंदबाज तेज, ओहो, इसमें दबा हाफ ट्रैकर गेंद थी, उससे बिहाइंड द विकेट खेला है। लॉन्ग लेग की दिशा में गेंद दन दन आती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग और रनों की संख्या जा पहुंची है 17 रन, 17 फॉर नो लॉस। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। बहुत ही मजेदार मैच होगा, रोमांचकारी मैच होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। राइट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन जारी। इसमें दबा फिर से एक बार 30 गज के दायरे को तोड़ा है। गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार बैक टू बैक मुसलसल ये दूसरा चौका। इस चौके के सहायता से रनों की संख्या 21 रन, 21 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए सायेदारी यहां पे पनप रही है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की शुरुआत। मैंने जैसे कहा कि इससे शुरुआत अच्छी क्या हो सकती है। ओहो हो, फिर से एक बार देखिए, ये होता है कमबैक, ये होती है वापसी। ये होना चाहिए, एक तेरी तो एक मेरी, क्योंकि बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अब तक यहां पे माहौल पूरी तरीके से बल्लेबाजों के पक्ष में झुका दिया है। राजेंद्र स्ट्राइकिंग एंड पर 7 गेंदों का सामना करते हुए 10 रन उन्होंने अब तक टीम के लिए बनाए। फिर से एक बार गेंदबाज तेज तर्रार गेंद तेज की, मगर बैक टू बैक दूसरी गेंद भी यहां पे बिंदी करते हुए बल्लेबाज राजेंद्र को बहुत बड़ा सवाल यहां पे जो डाल दिया है, उसका कोई जवाब नहीं है राजेंद्र के पास। अब अंतिम एक गेंद इस ओवर की। इस ओवर में हालांकि 8 रन अब तक उन्होंने खर्च किए हैं, मगर अमित के क्या कहने। अमित ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। इसमें दबा हवा में गेंद थी, मगर तकदीर वाले रहे और यह तकदीर का चौका। कुछ समझकर, पूरी प्लानिंग के साथ जो अपने दिमाग में उन्होंने सोचा होगा, समझा होगा, उसे एग्जीक्यूट भी किया है। क्योंकि ज्यादा जल्दबाजी करना मुनासिब नहीं होता। आपको धीरे धीरे यहाँ पे अपनी नजरें भी जमानी है, पिच को भी यहाँ पे समझना है। उसी के साथ गेंदबाज जब गेंदबाजी करते हैं तो टप्पा खाने के बाद कितनी गेंद को बाउंस मिलता है और उसके बाद गेंद कितनी कट हो रही है, कितनी पेस से ये गेंद आ रही है, उसका सारी चीजों का अभ्यास करते हुए अपने आप को सेट करने के बाद अपने बल्ले का मुंह खोलना है, उसी के साथ अपने कंधे भी खोलने हैं। और यही यहाँ पे नजर आया। बहुत ही सुलझी हुई यहाँ पे बल्लेबाजी हो रही है 25 रन स्कोर कार्ड पर। देखिए, आपका अगर विकेट आपने नहीं खोया है तो आप यहां से बहुत सारे रन अभी और जोड़ सकते हो, इसी वजह से कि आपके पास विकेट सही सलामत है। विकेट बहुत ही इंपॉर्टेंट है। जब भी विकेट जाता है तो मनोवैज्ञानिक दबाव इनडायरेक्ट या कहे इनडायरेक्ट आ ही जाता है, और इसी वजह से आपको विकेट भी यहाँ पे बचाने हैं, उसी के साथ रन भी यहाँ पे बटोरने हैं। इसी बीच नए गेंदबाज आए हैं। सोहम पोकले अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके सामना करेंगे बल्लेबाज अमित जोगाड़े, जो कि मात्र 3 गेंदों का सामना किया उन्होंने और 11 रन उसमें शामिल है।
अमित के बल्ले से एक चौका और एक छक्का हमें देखने को मिला। मात्र 3 गेंदों का सामना किया है और 11 रन बनाकर अपना दबदबा निर्माण किया है, आपकी दादागिरी यहाँ पे दिखा दी है। मगर सोहम के सामने अब उनके बल्लेबाजी करनी है उन्हें। जी हाँ, सोहम ने पूरी तरीके से बल्लेबाज के दिमाग में प्रवेश करते हुए मानो समझ लिया है, जान लिया है कि वो क्या करना चाहते हैं और उसी के तहत यहाँ पे गेंदबाजी में परिवर्तन। पहली ही गेंद स्लोवर वन थी, बिल्कुल परख नहीं पाए थे, ब्लाइंड शॉट जिसे कहा जाएगा। आहा, इसमें दबा फुलर लैंड बैक टू द बॉलर खेलने पर मजबूर कर दिया सोहम ने। सोहम उसके पीछे दौड़ते हुए, मगर बल्लेबाजों के बॉडी लैंग्वेज से मुझे यहां पे नजर आया कि मात्र एक ही रन लेना वो मुनासिब उन्होंने समझा है और इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 26 रन। तीसरा ओवर ये प्रगति पर, 5 ओवर का ये मुकाबला। मगर देखिए दोस्तों, ये ग्रामीण खिलाड़ी है ना, ये पूरी तरीके से परिपक्व हो चुके हैं। बहुत लंबे अरसे से क्रिकेट के मैदानों पर अलग अलग टूर्नामेंट वो खेलते खेलते इतने मजबूत बन चुके हैं, उनके दिल भी इतने जबरदस्त हो चुके हैं कि अब वो जानते हैं कि कब और कैसे गेंदबाजी करनी है, कैसे बल्लेबाजी करनी है, कैसे टर्न लेना है। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद थी, इस मरतबा हाथों से बराबर छूटी नहीं, शायद उसका फायदा उठाया गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 6 रन। छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 32 रन, 32 रन ऑन स्कोर कार्ड। तीसरा ओवर यहां पे प्रगति पर है। पहले बल्लेबाजी करते हुए श्री धावीर उसर, राइट आर्म लेफ्ट आर्म ओवर द विकेट। जी हां, इस मरतबा फिर से एक बार ओवर पिच बजाकर उसे खेला है स्क्वायर लेग दिशा में, फील्डर तैनात, मगर वन बाउंस गेंद उनके मस्तक पर दस्तक देती हुई 4 रन। जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है। जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है। कीमत जीत की नहीं, संघर्ष की होती है। संघर्ष करना होगा। जी हां, इसमें दबा फुलर लेन, तेज तर्रार गेंद थी, बल्लेबाज चक गए थे। हालांकि फ्लिक करने की कोशिश और यहां पे रन लेने की नाकाम कोशिश और अपना कीमती विकेट, एक सेट बल्लेबाज मैदान से बाहर। रन लेने की यहां पे जो कोशिश की वो नाकाम हुई और अपना कीमती विकेट यहां पे खोना पड़ा राजेंद्र को। राजेंद्र ने 12 गेंदों में 24 रन बनाए, 200 के स्ट्राइक रेट से यहां पे रन बनाए, जिसमें 4 चौके और एक छक्का शामिल था। बहुत ही खराब निर्णय में कहूंगा राजेंद्र का। ये एक रन लेकर वो खुद बहुत पछताएंगे और उसी के साथ आज पूरी दिन तक उनके दिल में ये सलता रहेगा, ये टिस उनको चुभती रहेंगी कि मैंने वो रन क्यों लिया। कितने अच्छे मूड में दिखाई दे रहे थे, जबरदस्त फॉर्म में दिखाई रहे थे, गेंदबाजों के ऊपर हावी हो गए थे। इनफैक्ट गेंदबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डाला था कि किस तरह की गेंदबाजी करे। देखिए, सोहम ने अलग अलग तरह की गेंदबाजी करने की कोशिश की। पहली 2 गेंदों में बहुत ही बढ़िया नजर आए, मगर जैसे ही चौका और एक छक्का आया तो उन्होंने तेज तर्रार गेंद भी की, अलग अलग तरह की गेंदबाजी करना ही भूल गए, ऐसा मानो लग रहा था। मगर सोहम की भी मैं यहां पर तारीफ करना चाहूंगा। सोहम फिर से एक बार, जी हां, इसमें दबा ओवर पिच गेंद थी, ऑन द राइट उसे खेला है स्क्वायर लेग की दिशा में, सीधा फील्डर को ढूंढ लिया और इसी वजह से मात्र एक ही रन पर यहां पे संतोष करना पड़ेगा। देखते देखते यहां पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 37 रन,
37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तकरीबन 12.33 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। मगर इसी बीच मैदान में हम देख सकते हैं ड्रिंक्स ट्रॉली जाते हुए। हम भी रुकते हैं, आप भी थोड़ी देर के लिए रिलैक्स हो जाओ। हम चलते हैं डीजे मास्टर के पास। धन्यवाद डीजे मास्टर। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान की तरफ चलते हैं, जहां पे 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर 5 ओवर का यह मुकाबला। आप देख रहे हैं धावीर चषक 2025। कमाल का ये टूर्नामेंट होता है दोस्तों। देखिए, इस टूर्नामेंट का अनुभव, इस टूर्नामेंट को एक्सपीरियंस करना अपने आप एक बहुत बड़ी बात होती है। यहाँ पे खेलना, यहाँ पे कमेंट्री करना और उसी के साथ यहाँ पे YouTube लाइव करना, ये सभी चाहते हैं, क्योंकि ये टूर्नामेंट को कवर करना अपने आप बहुत ही अच्छी बात मानी गई है। ये 13वां साल यहाँ पे जारी है। लाजवाब मैदान होता है, उसी के साथ बहुत ही बेहतरीन पिच हमें देखने को मिलती है। राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा ऑन द राइज खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, मगर वहां पे फील्डर थोड़ा सा फंबल हुए, उनसे गेंद थोड़ी सी दूर थी। उस गेंद का पीछा करते हुए मगर गेंद गई है सीमारे का पार। मिलेंगे रन यहां पे 4। दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है, रंग आपको ही भरना होगा। इस पर दबा फिर से एक बार ऑन द राइज, ऑफ ड्राइव में तब्दील किया। बहुत ही खूबसूरत ये कारपेट के सहारे खेला हुआ शॉट, कॉपी बुक स्टाइल से यहां पे खेला जरूर, मगर मात्र इस मरतबा मिलेंगे 2 रन, क्योंकि वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है। इस मरतबा बहुत ही बढ़िया फील्डिंग हमें देखने को मिली और इसी वजह से रनों की संख्या में इजाफा। 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आप सोचते होंगे कि अब यहां से रनों की संख्या कहां नजर आएगी, मगर दोस्तों ये खेल बहुत ही अद्भुत है, ये खेल बहुत ही अवर्णनीय है, क्योंकि इसमें बहुत मुश्किल है कि कौन सी टीम क्या करेगी। इसमें बताना बहुत ही मुश्किल नहीं, तकरीबन नामुमकिन के करीब माना गया। जी हां, इसमें तब हवा के रास्ते से खेला है, गेंद हवाई सफर करती हुई 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया फरार। मिलेंगे रन 4।
और पड़े। जी हाँ, फुलर लेन गेंद थी, पूरी तरीके से चकमा खा गए थे। कहां गेंद आई, कहां से निकल गई, कुछ समझ नहीं पाए, मगर फिर भी बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जरूर जुड़ेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में धीरे धीरे बढ़ोतरी होती हुई 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मजेदार मैच, बहुत ही अविश्वसनीय यह खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। श्री धावीर ऊसर ये बल्लेबाजी यहां पे करते हुए, अजिंक्य स्ट्राइकिंग एंड पर, अमित है नॉन स्ट्राइकिंग एंड पर। अमित के क्या कहने, अमित की जितनी तारीफ करे उतनी कम। मात्र 9 गेंदों का सामना किया और जिम्मेदारी का एहसास है उन्हें, और जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी को अंजाम दिया है। 23 रन बनाकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर, थोड़े से निराश होकर देखते हुए कि सामने क्या हो रहा है। अजिंक्य 1 गेंद और 1 रन बनाकर, बाएं हाथ के बल्लेबाज पूरी तरीके से उनके ऊपर भरोसा है, यकीन है कि यहां से बाजी पलट देंगे और अच्छे स्ट्रोक यहां पे देखने को मिलेंगे। ओहो, उल्टे हाथ से खेलने का प्रयास किया था, स्विच हिट, मगर गेंद और बल्ले की शायद कोई मुलाकात नहीं। जी हां, अंपायर जी का इशारा आया है, लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे जुड़ेगा। 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर अब ये स्लॉग ओवर, गेंद भी यहां पे पुरानी हो चुकी है। अब आपके पास ज्यादा समय नहीं है, ना ही आपके पास ज्यादा गेंदें बची है। आपके पास गेंदें बची है मात्र 7। इन 7 गेंदों में आपको ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे, कम से कम 65 जो हमने सोचा होगा वो यहाँ पे रनों की संख्या दिखानी होगी। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, बहुत ही खूबसूरत शॉट जरूर है, ऑन ट्राई में तब्दील किया, मगर फील्डर को ढूंढ लिया है बल्लेबाज ने, और इसी वजह से मात्र 1 ही रन पर संतोष फिर से एक बार करना पड़ेगा। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है 50 रन स्कोर कार्ड पर। हालांकि जो औसत उन्होंने पहले ओवर से रखा था उसे मेंटेन किया है। बल्लेबाजों की तारीफ तो यहां पे बनती है, मगर क्या इस मैदान के मद्देनजर, क्या इस पिच को देखते हुए रनों की संख्या यहां पे ये काफी होगी? जी हां, 50 रन, 50 का आंकड़ा मुकम्मल हो चुका है। मात्र 1 विकेट बल्लेबाजी करने वाली टीम श्री धावीर उसर ने खोया है। उनके पास अभी भी सारे के सारे खिलाड़ी मौजूद है, और इसी वजह से यहां से मुझे लगता है कि 65-70 रन आसानी के साथ यहां पे हो सकते हैं। देखिए स्क्रीन पर हमें यहां पे दिखाया जा रहा है, ये है करिश्मा ड्रीम्स क्रिकेट का, कौस्तुभ पाटिल, अनिरुद्ध और उसी के साथ उनकी पूरी टीम का ये करिश्मा है। कमाल का यहां पे कवरेज, लाइव प्रक्षेपण हम देख सकते हैं ड्रीम्स क्रिकेट अलीबाग इनकी जानिब से। उनका भी मैं तहे दिल से इस्तकबाल करना चाहूंगा, आभार प्रकट करना चाहूंगा। मगर इसी बीच आप देख सकते हैं धीरे धीरे क्रिकेट के दीवानों की, क्रिकेट को चाहने वालों की यहाँ पे भीड़ जमा हो रही है। चारों तरफ क्रिकेट, और क्रिकेट, सिर्फ क्रिकेट यहाँ पे होता है, और इसी वजह से ये प्योर क्रिकेट देखने के लिए तमाम क्रिकेट के दीवाने, रोहा और रोहा से दूर भी रहने वाले लोग यहाँ पे आ चुके हैं। और धीरे धीरे जैसे जैसे यहाँ पे रंग चढ़ेगा इस टूर्नामेंट का, और क्रिकेट के दीवाने शिरकत करेंगे। देखिए खूबसूरत ये व्यू, देखिए टॉप व्यू हम देख सकते हैं, लाजवाब यहाँ पे मानो एक स्टेडियम यहाँ पे हमें नजर आता हुआ। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, पहली गेंद उसे शायद परख नहीं पाए थे बल्लेबाज, और इसी वजह से बिंदी गेंद के साथ शुरुआत की है गेंदबाज विघ्नेश ने, विघ्नेश थिटे। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इसमें दबा लोअर फुल टॉस गेंद थी लेग स्टंप पर, और मगर उसे खेला था बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, वहां पे फील्डर तैनात है, और ये दूसरा रन का यहाँ पे रिस्क उठाया, मगर ये रिस्क महंगा साबित हो सकता है। दूसरे रन के लिए और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। ये देखिए एक भी रन यहां पे नहीं मिलेगा, क्योंकि अंपायर जी का इशारा आया है 1 रन शॉट। दूसरा रन हुआ नहीं, पहला रन कंप्लीट नहीं, यानी मिलेंगे मात्र आपको 0 रन, और मुफ्त का आपने एक विकेट भी खोया। किया था। जी हां, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, बल्लेबाज को थोड़ा सा ललचाना चाहते थे।
मगर अंपायर जी कुछ इशारा करते हुए टीवी अंपायर की तरफ इशारा किया अंपायर जी ने। क्या गेंद वाइड है, क्या गेंद नो बॉल है, ये चेक करना चाहते हैं शायद। उनका इशारा तीसरे अंपायर टीवी अंपायर ने समझ लिया है और थोड़ी देर के बाद यहाँ पे सही फैसला यहाँ जरूर आएगा। हम थोड़ा सा इंतजार करेंगे क्योंकि इंतजार का फल, सब्र का फल मीठा होता है। इसी बीच में आपको बताना चाहूंगा कि ये अंतिम ओवर जारी है। विघ्नेश थिटे गेंदबाजी करने के लिए आए हैं। रनों की संख्या 50 रन मुकम्मल हो चुके हैं। बची हुई जो गेंदें हैं उसमें कितने रन आएंगे उनके ऊपर निर्भर होगा कि ये मैच किसके पक्ष में जाएगा, कौन जीतेगा और कौन इस प्रतियोगिता में बने रहेगा। हमारे तीसरे अंपायर बहुत ही गौर और फिक्र के साथ उस मोमेंट को देखते हुए, देखिए आपके स्क्रीन पर भी आप देख सकते हैं अंपायर जो कि प्रोफेशनल अंपायर है, कल्याणी घोरपड़े पैनल के ये तीनों भी अंपायर जिन्होंने अपनी पूरी जिंदगी में बहुत क्रिकेट खेला है। क्रिकेट का नॉलेज, क्रिकेट का अभ्यास, क्रिकेट से जुड़ा हुआ रहना, क्रिकेट के प्रति प्यार। जी हाँ, नो बॉल करार दिया है अंपायर जी का इशारा। और हमारे डीजे मास्टर ने भी सायरन यहां पे बजा दिया। 51 रन स्कोर कार्ड पर, राइट आर्म ओवर द विकेट। आहा, बहुत ही बढ़िया गेंद थी। इस मर्तबा कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, गेंद कहीं और जा रही थी और बल्ला कहीं और जा रहा था। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में, मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। सीधा विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद। इस दवा हवा में खेलने पर मजबूर कर दिया। विकेट कीपर के हाथों से कैच छूटने ही वाला था कि उन्होंने फिर से एक बार जहर लिया और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। झटका बल्लेबाजी करने वाली टीम को लगता हुआ जैसे ही अमित आउट हुए। 3 विकेट खोए हैं बल्लेबाजी करने वाली टीम ने। नए बल्लेबाज आए हैं विघ्नेश गोरीवले। अंतिम 2 गेंदें खेलने का मौका मिलेगा, मगर देखिए आपको एक गेंद भी अगर मिलती है ना, या 2 गेंदें मिलती है तो आपका प्रभाव, आपका योगदान इस मैच के ऊपर होना होगा। ये लीजिए, प्रभाव डाल दिया है। इसी की मैं बात कर रहा था। इसी एक शॉट के जरिए से आपकी चर्चा होगी और ये शॉट, ये 6 रन बहुत ही मूल्यवान रहेंगे। है मेरे पास मात्र 2 गेंदें हैं, इसके बारे में मुझे नहीं सोचना है, ज्यादा से ज्यादा रन बनाने हैं। इसी मानसिकता के साथ पहली ही गेंद के ऊपर जिस तरह से प्रहार किया है ना, कमाल का ये शॉट था। उड़ाया, फिर से एक बार उड़ाया, मिड विकेट सीमा रेखा के बाहर, बैक टू बैक मुसलसल दूसरा छक्का। कुल मिला के
5 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले सत्र में रन बनाए हैं 63, 3 विकेटों के नुकसान पर, और जीतने के लिए 64 रनों की जरूरत। राजेंद्र गावड़े, जिन्होंने 12 गेंदों का सामना किया और अपने टीम के लिए 24 रनों का योगदान दिया। अमित जोगाड़े ने भी 16 गेंदों का सामना किया और 24 रन उन्होंने अपनी टीम के लिए बनाए। मगर क्या मोमेंटम शिफ्ट किया है ये विघ्नेश ने। विघ्नेश की जितनी तारीफ करे उतनी कम। कुल मिला के हम देख सकते हैं 30 गेंदे और बनाने हैं अब 64 रन। 5 ओवर का ये मुकाबला होगा। मगर विघ्नेश ने जो इंपैक्ट डाला है ना उमेश सर, सही मायनों में ये 12 रन बहुत ही अहम थे, बहुत ही मौल्यवान थे और मैच को टर्न करने वाले हो सकते हैं। हम यहां से हल्का सा प्रेडिक्शन कितना भी नहीं बोले तभी भी प्रेडिक्शन लगाएंगे। जी हाँ, देखिए उमेश भी यहाँ पे याद दिलाते हुए। चलिए हम चलते हैं मैदान यहाँ टॉस बॉक्स की तरफ, क्योंकि संदीप वहां पे हमारा इंतजार कर रहे हैं। थँक्यू सो मच यासिन सर. आय वुड लाईक टू इन्व्हाइट द कॅप्टन ऑफ आई सासाईवाली संघाचा कर्णधार आपण लगेच यायचं आहे. आई सासाईवाली प्लस तांबडी या दोन संघांचे दोन अर्थातच गावांमधून एक संघ असेल आई सासाईवाली, आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे दक्ष चॅलेंजर्स अष्टमी. त्याच्यामध्ये जितेंद्र 11 रोहा प्लस दर्या किनारा अष्टमी या दोन अर्थातच गावांमधून संघ निवडण्यात आलेला आहे दक्ष चॅलेंजर्स अष्टमी. सो आय वुड लाईक टू इन्व्हाइट बोथ कॅप्टन्स आई सासाईवाली अँड दक्ष चॅलेंजर्स अष्टमी. प्लीज कम फास्ट. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल होईल आणि दहावीर चषकाच्या पर्व 13व्यामध्ये अर्थातच धनंजयजी पोकळे यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विशेष गोष्ट आपण पाहतोय ना, सकाळच्या सत्रापासून सुरू झालेल्या सामन्यामध्ये जेव्हा पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा हीच सिच्युएशन आपण पाहिली होती की शेवटच्या 2 चेंडूंवरती षटकार आलाय, मोमेंटम शिफ्ट झाला. आता या वेळेला विघ्नेश मैदानामध्ये आला, त्याने सुद्धा पहिल्या इनिंगच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले. सो आजचा दिवस असा काहीतरी एक चित्र आपल्या मैदानामध्ये निर्माण करतोय की जो शेवटच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंवरती सामन्याचा रिझल्ट बदलवण्याची एक अपेक्षा निर्माण करतोय. सो दक्ष चॅलेंजर्स अष्टमी संघाचा कर्णधार येतोय, राजू वाघमारे या ठिकाणी येतोय. त्याला मनपूर्वक शुभेच्छा आपण देऊया. दहावीर चषकाच्या माध्यमातून अर्थात ज्या वेळेला पहिला सामना ते खेळणार आहेत, या व्यासपीठावरती एक मोठं व्यासपीठ आहे. रोहा क्रिकेटमधील एक मानाचा आणि अर्थातच रोह्यातील विश्वचषक म्हणून ज्याच्याकडे पाहतो. दुसऱ्या बाजूला असेल तो अर्थातच आई सासाईवाली संघाचा कर्णधार, त्यांनाही मी लगेच इन्व्हाइट करतो. आपण त्वरित यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गणेश लाड, आई सासाईवाली आणि तांबडी या दोन गावांमधून अर्थातच एक संघाचं नाव जे ठेवलं गेलं आहे त्याने आई सासाईवाली तांबडी असं संघाचं नाव ठेवलेलं आहे. सो आपण त्याला मनपूर्वक शुभेच्छा देऊया. गणेशला शुभेच्छा, राजूला सुद्धा शुभेच्छा आहेत आणि धनंजय पोकळे यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. राजूचा कॉल आणि छापा. सो लकी मॅन ऑन द टॉस. काय निर्णय असेल राजू? अभिनंदन. फिल्डिंग. राजू, या मैदानावरती भरपूर धावा झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. काय वाटतं तुला की प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत रोखाल आपण? प्रतिस्पर्धा संघ चांगला आहे, आम्ही पण चांगला खेळायचा प्रयत्न करू. एक लास्ट प्रश्न, दहावीर चषक आणि मनामध्ये असतो की या स्पर्धेमध्ये खेळण्याची, पण तुझ्या काय वेगळ्या काय याच्याबद्दलच्या भावना? दहावीर चषक नक्कीच रोह्याचा वर्ल्ड कप आहे. दहावीर चषक खेळण्यासाठी आम्ही खूप उत्साही असतो, सर्वच आमचे टीम प्लेयर सगळे. म्हणून दहावीर चषकवाल्यांना शुभेच्छा. राजू, तुला सुद्धा दक्ष चॅलेंजर अष्टमी संघाला सुद्धा शुभेच्छा आहे. गणेश माझ्यासोबत आहेत. पहिले बॅटिंग करायची आहे. किती रन्स येईल? एक 60च्या वरती स्कोअर मारायचा प्रयत्न करू. दहावीर चषकाबद्दलच्या काही जुन्या आठवणी? जुन्याने पहिल्यांदाच खेळतोय दहावी चषक. ॲब्सोल्युटली. सो पहिल्यांदा खेळत असल्यामुळे गणेश तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. दक्ष चॅलेंजर अष्टमी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. आपण पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण ऐकताय यासिनजी मर्चंट यांना. चलिए दोस्तों, हम फिर से एक बार मैदान में चलेंगे. जहां पे
एक गेंद हो चुकी है, 1 रन स्कोर कार्ड पर। राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस बनाकर उसे डांसिंग डाउन द विकेट, चहलकदमी के साथ आगे की तरफ आए। बहुत ही खूबसूरत शॉट मिडल ऑफ द बैट हमें देखने को मिला और काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर। 4 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 5 रन। पहला ओवर प्रगति पर, गेंदबाज राजेंद्र, जी हां इस मरतबा बल्लेबाज भी चक गए और विकेट कीपर भी चक गए। बिंदी गेंद के साथ यहां पे की है वापसी गेंदबाज राजेंद्र ने। सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं श्रीकांत और उनके साथी बल्लेबाज ओम। राजेंद्र गावड़े। फील्डिंग की सजावट देखिए, ऑर्थोडॉक्स पारंपरिक रूप से यहां पे फील्डिंग सजाई गई है। जी हां, फिर से एक बार स्लोवर वन गेंद करने की कोशिश की मगर फुल टॉस बनाकर उसे 30 गज के दायरे के बाहर खेला है, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार गेंद फरार। यहां पे 4। उन्होंने देखा और यहां पे फुल टॉस बनाकर जिस तरह से 30 गज के दायरे को तोड़ रहे हैं ना, वो पूरी परिपक्व बल्लेबाजी यहां पे कर रहे हैं। जिस तरह से वीरेंद्र सहवाग की मानसिकता होती है, गेंदबाजों को मनोवैज्ञानिक दबाव में ढकेलना और ज्यादा से ज्यादा बड़े स्ट्रोक खेलकर मैच में वापसी करना, थोड़ा सा रिस्क होता है दुधारी तलवार की तरह। और यहां पे यही नजर आता हुआ, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में चूक गए, 30 गज के दायरे को तोड़ नहीं पाए और मिड ऑफ की दिशा में एक आसान सा कैच देकर फर्स्ट विकेट डाउन। श्रीकांत मैदान से बाहर। उन्होंने एक चौका लगाने के बाद उसी बल्लेबाज को चलता करना इतना आसान नहीं होता। ये आपकी परिपक्वता, उसी के साथ आपकी मानसिकता और आपका आत्मविश्वास यहाँ पे बता रहा है कि आप कितनी तैयारी के साथ धावीर चषक में आपने एंट्री की है, कितने सपने आपने संजोए हैं और उस सपनों का पीछा करने के लिए कितनी मेहनत आप करना चाहते हो। ये देखिए लाजवाब गेंद थी, लहराती हुई गेंद। थोड़ी सी फ्लाइटेड गेंद जरूर थी मगर बल्लेबाज की आंखों में धूल झोंकती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। फिर से एक बार बिंदी गेंद। देखते देखते यहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। रनों की संख्या 1 विकेट के नुकसान पर 9 रन। अब यहां पे फिर से एक बार आप सभी के चहीते समालोचक और हमारे काबिल दोस्त संदीप की आवाज सुनोगे। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती. धावीर चषक 2025 आपण पाहताय, पर्व 13वे आणि या 13व्या पर्वामध्ये जेव्हा पहिला सामना झाला, चित्तथरारक सामन्यामध्ये काही गोष्टी मनासारख्या घडल्या. त्या अर्थातच एका बाजूला अर्थातच उभा असलेला संघ आपण पाहिला होता तो
जो संघ जिंकला अर्थात गोवर्धन स्पोर्ट्स महादेवकार यांच्या बाजूने, तर दुसऱ्या बाजूला सोनेश्वर नेव्ही संघाला सहजगत्या सामना जिंकेल असा केवळ आशावादच वाटू लागला. तर या क्रिकेटमधल्या घटना घडत असतात. आता चालू असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय सोनार सिद्ध धाटाव संघाला अजूनही 24 चेंडूत 55 धावा बनवायच्या आहेत आणि अभिजित साळवीच्या हातामध्ये चेंडू आलाय. पहिला चेंडू त्याने टप्पा घेतल्यानंतर तो थोडासा खाली राहिला, फलंदाजाला समजलं नाही. ड्रीम्स क्रिकेटवरती हे जे व्हिज्युअल्स आपण पाहत आहे ते अप्रतिम दर्जाचे आहेत, हाय क्वालिटी. अलीकडच्या काळामध्ये ज्याला म्हटलं जातं की HD कॅमेरेज आणि त्याच वेळेला 4K मध्ये असणारी त्याची ती अर्थातच ते शूटिंग्स आणि मग त्याच्यानंतर तुमच्या समोर येणारी सर्व क्षणचित्रे ही त्या क्वालिटीची असतील तर तुम्हाला खेळाचा आनंद घर बसल्या सुद्धा लुटता येतो. यावेळेला कव्हर्समध्ये स्वतःसाठी जागा बनवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, फलंदाज बाद. शेख जो गोलंदाज आहे ना, डावखुरा अभिजित जो गोलंदाज आहे ना, अभिजित साळवी गोलंदाजी करतोय, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि विशेषतः रोह्यामधल्या फलंदाजांच्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज कुठलं असेल ना, म्हणजे गतवर्षी सुराग दाभाडे जो या धावीर चषकामधील सर्वाधिक धावा त्याने बनवल्या होत्या. आपण ड्रीम्स क्रिकेटच्या त्या अर्थातच सर्व स्टॅटिस्टिक्सकडे गेला तर तुम्हाला गतवर्षी सुराग दाभाडेचा सर्वाधिक धावा त्याच्या नावावरती नोंदवलेल्या आपण पाहिल्या असतील. 106 किंवा 107 धावा त्याने साधारण जमवल्या होत्या. तेव्हा आपण एक अंदाज घेतला होता की सुराग दाभाडे जेव्हा PNP चषकामध्ये खेळायला आला त्याने सुद्धा तितकी अप्रतिम फलंदाजी केली. बट जेव्हा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज समोर येतो ना, रोह्यातील फलंदाज थोड्या अंशी का होईना बॅकफुटवरती आलेले मला अनेक वेळेला पाहायला मिळालेले. आणि ज्या कारणास्तव जेव्हा गोलंदाजीला अभि आलाय, अभि सुद्धा लेफ्ट आर्म बॉलर आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजीला येतो त्याचा तो अँगल आणि त्याच वेळेला चेंडूचा टप्पा त्याची आणि मग त्याच्यासोबत असणारी दिशा याचं भान जर काही फलंदाजाला राखता आलं नाही तर मग अनेक वेळेला अनेक प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण होताना पाहायला मिळतात, जे कदाचित आज श्री सोनार सिद्ध धाटाव संघाच्या फलंदाजांसमोर निर्माण झाले असावेत. कारण 21 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आता 54 धावांची गरज आहे. मगाशी जो विघ्नेश फलंदाजीला आला होता, ज्या वेळेला अर्थातच फलंदाजी करत होता श्री धावीर उसर पांगळोळी संघ, त्या संघातर्फे खेळताना त्याने 2 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्या. ज्या 2 चेंडूंवरती 12 धावा आल्या त्याच 2 चेंडूंवरती 12 धावा पहिल्या सामन्यात केतन वारगेने बनवल्या होत्या महादेवकार संघासाठी. सो मला वाटतं ना की सामन्यामध्ये ज्याला आपण कदाचित क्रुशियल मोमेंट म्हणतो किंवा तुम्ही त्याला टर्निंग पॉईंट म्हणता, टर्निंग पॉईंट असं नाही म्हणू शकत आपण, पण एक सगळ्यात महत्त्वाचं असतं की किंबहुना कुणीतरी तो हात देणं महत्त्वाचं असतं. जे आपण म्हणतो ना की एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना साथी हात बढाना, तो मोमेंटम शिफ्ट करणं महत्त्वाचा असतो. जो केतनने केला तो विघ्नेशने केला आणि आता या विघ्नेशला करावा लागेल लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट आर्म. ही नीती कामी येणार का? आणि ती नीती या वेळेला फलंदाज डावखुरा फलंदाज मैदानात आलाय, अंकित अंबिलकर मैदानामध्ये आहे आणि अंकितला अभिचा मारा खेळावा लागेल. हा एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा किंवा असेल किंवा टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असेल, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट टू बी द लेदर क्रिकेट अँड टेनिस क्रिकेट बोथ. सो या दोन्ही प्रकारांमध्ये डावखुरा फलंदाज विरुद्ध डावखुरा गोलंदाज हे कॉम्बिनेशन समोर आलं तर तुम्हाला तो प्रश्नचिन्ह निर्माण होतं की मग अशा वेळेला त्याच्यामध्ये कोणाची सरशी होईल हे सांगता येत नाही. क्रिकेटचा खेळच असा नाही, कधी कोणाची सरशी तर कधी कोणाला फरशी. अभिजित साळवी यावेळेला शॉर्ट ऑफ लेन चेंडू करण्याचा प्रयत्न केला गेला तर थोड्या अंशी चेंडू अर्थातच लास्ट मोमेंटला फलंदाज तेवढा तयार नव्हता की हा चेंडू त्याला गुडघ्यावरती बसून फटकवायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. गती सुद्धा महत्त्वाची असतं ना, ज्याला आपण म्हणतो की स्पीड हा काही वेळेला तुम्हाला त्या पद्धतीने कमी करावा लागतो. पण केवळ गतीमध्ये केलेला बदल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्लोवर वन हाच उपयोगाचा असतो नाही. कधी कधी तुम्हाला अधिक वेगवान टाकलेला चेंडू सुद्धा तुम्हाला यश मिळवून देतो. हे सुद्धा क्रिकेटच्या मैदानात आपण वारंवार पाहिलेलं आहे. 2 गडी बाद 13, 1.5 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहताय धावीर चषक 2025 पर्व 13वे. अभिजित साळवी गोलंदाजी करतोय. याही वेळेला लेफ्ट आर्म मारा समजलेला नाहीये. उजव्या हाताच्या फलंदाजाला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि त्यामुळे समीकरण बदलले. 18 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता. 18 चेंडूमध्ये 51 धावा आवश्यक आहेत.
अंकित अंबिलकर हा मैदानामध्ये फलंदाज आहे. 3 चेंडूंचा सामना केलाय, 3 धावांवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला विघ्नेश थिटे मैदानामध्ये आहे, 2 चेंडूंचा सामना केलाय, 1 धावावरती खेळतोय. ओम दसाडे बाद होऊन परतलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ड्रीम्स क्रिकेटने जी काही क्षणचित्रे आपल्या कॅमेरामध्ये कैद केलीत, तुमच्यापर्यंत पोहोचवले, त्याच्यामध्ये तब्बल 150 पेक्षा अधिक षटकार, 179 पेक्षा अधिक चौकार लगावलेले आपण पाहायला मिळालेत. आणि दहावीर चषक 2025 मध्ये अनेक सारे गमतीशीर मोमेंट सुद्धा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. साधारण 4 तारखेला सुरू झालेली स्पर्धा 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अशा पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला अनुभवता येणार आहे. आणि मग आता इथे श्री सोनार सिद्ध धाटाव संघ कोणत्या पद्धतीने मैदानामध्ये हे समीकरण पार करणार, कारण प्रति षटकामध्ये तब्बल 17 धावा बनवायच्या आहेत. 64 ची गरज आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीला येतोय. चेतन कदमच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. चेतन कदमला काही वेगळं करावं लागेल का, कारण किंबहुना क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंटने जावं लागतं. हे एक्सपेरिमेंट काही वेळेला यशस्वी ठरलेले आपण पाहिलेत. मगाच्या सामन्यामध्ये लोचन कांबळेने काय गोलंदाजी केली होती, हे एक्सपेरिमेंट कामी आले होते ना, की चेतन कदमला ते मैदानामध्ये श्री धावीर उसर पांगरोळी संघातर्फे खेळताना ते करावं लागेल. कारण तुम्हाला 12 चेंडूंमध्ये पहिल्या 12 चेंडूंवरती आपल्या गोलंदाजाने केवळ 13 धावा खर्च केलेल्या आहेत. आता 18 मधलं 18 चेंडू आणि साधारण 51 धावांचं अंतर आहे. हे फार मोठं अंतर जर पार करायचं असेल ना, तर या अंतर पार करताना तुम्हाला सुद्धा स्पीड ब्रेकर म्हणून काम करावं लागेल. आपण नेहमी म्हणतो ना, द नेशन ऑफ स्पीड ब्रेकर म्हणून आपल्या देशामध्ये अनेक वेळेला अनेक कहाण्या आपण पाहिलेल्या आहेत. पण गोलंदाजाला आता स्पीड ब्रेकर बनावं लागेल, कारण त्या पद्धतीची कामगिरी पहिल्या 2 गोलंदाजाने केलेली आहे. आणि जेव्हा पहिल्या 2 गोलंदाजाने ती कामगिरी केलेली आहे, तेव्हा त्याच्या अगेन्स्टमध्ये खेळताना तुम्हाला फलंदाजाच्या माइंडसेटचा अभ्यास करून तशाच प्रकारची कामगिरी सुद्धा करावी लागेल. ज्याला आपण म्हणतो की एकाने जर पायवाट तयार केली असेल तर तुम्हाला कच्चा रस्ता तयार करावा लागतो. काही जणांना तो डांबरी मार्ग तयार करावा लागतो. आणि आता डांबरीचा जमाना जाऊन सिमेंटचे रस्ते जिथे तयार झालेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला ते चित्र निर्माण करावं लागेल. हे सातत्य त्या तिन्ही गोलंदाजांकडून येणार का? पहिल्या 2 गोलंदाजांनी ती कामगिरी केली, मग आता चेतन कदम ते करणार का? जेव्हा श्री सोनार सिद्ध धाटाव संघाला येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला तारणहार म्हणून शब्द अनेक वेळेला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतो. हा तारणहार कधी विराट कोहलीच्या रूपाने भारतीय संघाला पाहायला मिळतो, कधी अर्थातच भारतीय संघाचा कर्णधार सूर्याकडून तुम्हाला ते तशा प्रकारचे परफॉर्मन्स पाहायला मिळतात. तर कधी तुम्हाला हे सामने, मग तुमचा फेवरिट संघ RCB असेल, चेन्नई सुपर किंग असेल, मुंबई इंडियन्स असेल किंवा IPL मधील आणखीन कोणता संघ असेल, कोलकाता नाईट रायडर्स असेल, या संघासाठी अनेक तारणहार आपण आलेले पाहिले. अनेक अर्थातच त्यांचा प्रचंड अर्थातच आवडणारा खेळ सुद्धा मैदानामध्ये त्या खेळीच्या मोहात सुद्धा आपण पडलो. अशा पद्धतीची तारणहार खेळी आता मैदानावरती साकारावे लागेल श्री सोनार सिद्ध धाटाव संघाच्या खेळाडूंना, जर हा सामना जिंकायचा असेल तर. सोळा चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. माझ्या अर्थातच बाजूला उजव्या बाजूला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये उमेश या ठिकाणी मला कळवताना, आणि चेंडूचं समीकरण बदललं. 15 चेंडू शिल्लक आणि धावांचं ही समीकरण बदललंय. सामना जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. पंधरा चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. फुलटॉस होता आणि अशा प्रकारच्या ज्युसी फुलटॉस चेंडूवरती जर तुम्ही
मैदानामध्ये त्या चेंडूंवरती धावा येत नसतील तर हे निर्धाव जाणारे चेंडू तुम्हाला त्या म्हणतात ना की प्रोडक्शनमध्ये एक कन्सेप्ट आहे. तुम्ही जर प्रोडक्शन कंपनीमध्ये एखाद्या काम करत असाल तर मार्जिन ऑफ इरर नावाची एक कन्सेप्ट असते. तो मार्जिन ऑफ इरर तुम्हाला कमी राखावा लागतो. ज्या ठिकाणी तुमचे हजारामागे साधारण एखादा पीस फॉल्टी जात असेल, दोन पीस फॉल्टी जात असेल तर तुम्हाला ते मार्जिन ऑफ इरर हे 1 वर आणायचं असतं. 1 वरून तुम्हाला शून्याकडे जावं लागतं. सो हे मार्जिन ऑफ इरर आहे ना, हे गोलंदाजाने कमी केल्यानंतर फलंदाजाला सुद्धा कमी करणं गरजेचं आहे आणि अशा वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, आणखीन एक चौकार. स्टंप वरती फलंदाज शफल झालाय बघा. 4 5 6 7 साधारण फ्रंट कॅमेऱ्याने पाहिला तर कदाचित ते 10 स्टंप सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि एवढ्या बाहेर जाऊन आउट ऑफ द ऑफ स्टंप जाऊन तो चेंडू फाईन लेग वरती भिरकावल्यानंतर तुम्हाला कोण आठवेल? आपल्याला आठवेल झिम्बाब्वेचा पहिला फलंदाज ज्याने भारताच्या अजित आगरकर आणि त्यांच्या गोलंदाजांच्या विरुद्ध ही नीती वापरली तो डगलस मरिलियरला आठवावा लागेल. अलीकडच्या काळामध्ये हे फटके एबीडी डिव्हिलियर्सने फार छान पद्धतीने म्हणजे फक्त तो चेंडू पातळात पाठवायचा बाकी राहिला असंच आपल्याला चित्र पाहायला मिळालं. अलीकडच्या काळामध्ये सूर्यकुमार सुद्धा इतका अप्रतिम पद्धतीने खेळतो आणि मग तुम्हाला ऋषभ पंतला सुद्धा आठवावं लागेल. पण इथे विघ्नेश थिटे, व्हॉट अ शॉट, इट्स अ कडक, व्हॉट अ शॉट. बघा जे कॉमर्स मधून शिकले असतील ना त्यांना एक शब्द आहे की एव्हरी डेबिट हॅज अ करस्पॉन्डिंग क्रेडिट. आय रिपीट, एव्हरी डेबिट हॅज अ करस्पॉन्डिंग क्रेडिट. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? साधारण सिंपल गोष्ट होती की 18 चेंडूमध्ये 51 धावा जर बनवायच्या असतील तर प्रतिस्पर्धी संघाचा तो कॉन्फिडन्स लूज करावा लागेल. त्यांना ती डेबिट एंट्री केली तर तुमच्या अकाउंट क्रेडिट होणार आहे. सो एव्हरी डेबिट हॅज अ करस्पॉन्डिंग क्रेडिट. आणि मग तुम्हाला यामध्ये विघ्नेश तिटे तो अकाउंटंटचा रोल मैदानामध्ये स्वतःच्या हातामध्ये पेन घेतोय. ज्या पेनाला अर्थातच शस्त्र म्हणून संपूर्ण जगाने पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते शस्त्र म्हणून संपूर्ण जगाला त्याची देणगी रूपाने दिली आणि मग त्या देणगीतून आज ते बॅटच्या स्वरूपात इथं उतरलेलं पाहायला मिळालं विघ्नेश थिटेच्या रूपाने. विघ्नेशने ते समीकरण बदललंय. 12 मध्ये 34 आवश्यक आहेत. या मैदानात 12 मध्ये 34 नाही 6 34 मी पाहिल्यात. पण अशा वेळेला गोलंदाजांवरती तो दबाव जो आहे ना तो निर्माण फक्त अभिजित साळवी दूर करू शकतो आणि म्हणूनच अभिजित साळवीच्या हातामध्ये तो चेंडू सुपूर्द केला गेलाय. सो बॅटल इंटरेस्टिंग असेल. अंकित वर्सेस अभिजित, लेफ्ट आर्म बॅट्समन वर्सेस लेफ्ट आर्म बॉलर. हे बॅटल इंटरेस्टिंग होताना
अभिजितने सुद्धा थोड्या अंशी का होईना क्षेत्रव्यू जो होता ना तो फैलावलेला आपण पाहिला. एक क्षेत्ररक्षक वाईडेश लॉंगॉनला तैनात केला गेला, एक डीप मिडविकेटला आहे, एक फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात ठेवला आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात ठेवला. सो लेफ्ट आर्म साईड जी आहे ना किंवा लेग साईड जी आहे ना ती फलंदाजाची पूर्णपणे ब्लॉक केली होती. थोड्या अंशी गतीमध्ये बदल केलेला चेंडू टाकला. तुम्हाला हे टेम्परामेंट दाखवावं लागतं. क्रिकेट इज ऑल अबाउट 3 T's, टेक्निक, टॅलेंट अँड टेम्परामेंट, आणि त्यानुसार तुम्ही मैदानामध्ये ती गोष्ट पूर्णपणे सिद्ध करून दाखवू शकतात. म्हणूनच नेहमी म्हणतात ना क्रिकेटमध्ये की आधी सिद्ध व्हा मग आपोआप प्रसिद्ध व्हाल. सो सिद्धतेचे वारे प्रसिद्धतेकडे जात असताना मैदानामध्ये अभिजित साळवेने पहिल्या चेंडूवरती थोड्या अंशी का होईना आपल्या संघाचा कॉन्फिडन्स वाढवलाय. 11 चेंडू येणं बाकी, 33ची गरज. पण आता बॅटल इंटरेस्टिंग, कारण विघ्नेश मैदानामध्ये आहे आणि तो या वेळेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवणार असंच म्हणतोय, कारण आणखीन एक त्याच्या बॅटमधून निघाला दर्जेदार चौकार. आणि ती जबाबदारी पार पाडावी अशा प्रकारची कामगिरी आज विघ्नेशच्या रूपाने मैदानामध्ये पाहायला सुद्धा मिळाली. कारण एका बाजूला एक फलंदाज हाराकिरी करतायत, 2 लवकर फलंदाज बाद झाले होते, मग आपल्याला स्वतः मैदानावरती थोड्या अंशी का होईना चेंडूची गती, दिशा, टप्पा याचं भान राहून खेळावं लागेल. पण अभिजित साळवेने हा चेंडू निर्धाव केला नाही, त्यामुळे समीकरण बदललं. 9 मध्ये 29ची आवश्यकता आहे. अनिश्चिततेच्या खेळामध्ये कधी गोलंदाज या ठिकाणी भारी ठरतोय किंवा त्याच वेळेला लय भारी परफॉर्मन्स देण्यासाठी विघ्नेश सुद्धा सिद्ध होतोय. चित्त थरारक लढतीमध्ये आणखीन एक सुपर सेव्ह उपरवाला 6, विघ्नेश थिटे. असं म्हणावं लागेल, कारण आता 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. उमेशजी मला कळवतात समीकरण बदललंय. 18 चेंडू मध्ये 51 धावांची आवश्यकता होती. काय या मैदानाची जादू आहे मला कळत नाही की अशा प्रकारचं गणित आलं की ते सोडवण्यासाठी फलंदाज ज्या प्रकारचा पवित्रा मैदानामध्ये घेतात ना तो अफलातून असतो, अद्वितीय असतो, अचंबित करणारा असतो. आणि अगणित पद्धतीने या ठिकाणी बसलेला प्रेक्षक वर्ग घर बसल्या सुद्धा सामन्याचा या पद्धतीने आनंद सुद्धा लुटतो. कारण ते समीकरण बदलतं ना. आताही आपण पाहतोय की अभिजितचा हा थोड्या अंशी का होईना फिंगर्स रोल केले चेंडूवरती, चेंडू फिरला होता, फलंदाजाला ऑफस्टम्पच्या बाहेर त्याने स्वतःसाठी जागा बनवली. पण विघ्नेश थिटे इज कॅलिबर त्याच्यामध्ये जे काही आहे ना, 11 चेंडूंचा सामना केलाय, 28 वरती खेळतोय, 7 मध्ये 22 बनवायचे आहेत. 7 चेंडू येणं बाकी आणि 22 धावांची गरज. अभिजित साळवी जो सामना फिरू शकतो मैदानामध्ये, तोच गोलंदाजी करतोय, ज्याच्याकडे ती क्वालिटी आहे आणि सेम टाइम ते मैदानामध्ये टेम्परामेंट त्याने सुद्धा सिद्ध करून दाखवलं ना. कारण जेव्हा तो पहिल्या षटकामध्ये आला, 7 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असताना आपण अभिजित बाबत बोलत होतो की जेव्हा गोलंदाजीला पहिल्या षटकात तो गोलंदाजीला आला, त्याने फलंदाजांना ताक धीनाधीन करायला लावलं. कधी फलंदाज अर्थातच आउट ऑफ द ऑफस्टम्प खेळायला येतोय, कधी तो चेंडू त्याच्या समोर फ्रंट ऑफ द विकेट त्याला टायमिंग साधता येत नव्हतं. मग लेफ्ट आर्म फलंदाज आणि अंकित आला, त्याने थोड्या अंशी स्वतःसाठी जागा बनवली, काही धावा त्याने बनवल्या, सिंगल डबल्स मध्ये थोड्या अंशी दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण अभिजित साळवी या षटकाची यशस्वीपणे सांगता करतोय, पण अजूनही ठरवू शकत नाही ना आपण. 6 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. श्री सोनार सिद्ध धाटाव संघ मैदानामध्ये जर सरशी करायची असेल तर आता येणाऱ्या नवीन गोलंदाजाच्या विरुद्ध विघ्नेश थिटेला ते संपूर्णपणे आपल्या कर्णधाराला नावाला साजेशी कामगिरी जेव्हा तो करतोय त्याच्यावरती 7 चढवावा लागेल. कारण केवळ स्वल्पविराम किंवा केवळ अर्धविराम महत्वाचा नसतो. वाक्य पूर्ण करायचं असेल तर तो पूर्ण विराम उद्गारवाचक चिन्हाने तुम्हाला करावा लागेल. आणि ते शिक्कामोर्तब करायचं असेल तर त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होता कामा नये. पण हे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजीला येतोय. अर्थातच शेवटच्या षटकामध्ये अमित जोगाडेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. 6 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. एका बाजूला श्री धावी रुसर पांगलोई संघाने शेवटच्या षटकामध्ये जमा केलेल्या विघ्नेशच्या रूपाने त्या 12 धावा पुन्हा एकदा या मॅचचा सुद्धा अर्थातच
एक स्ट्रॉंग झोन म्हणून आपण त्याच्याकडे पाहणार का? कारण केवळ आपण कलाटणी देणारा क्षण असं नाही म्हणू शकत. मी मगाशी सुद्धा म्हणालो की तुम्ही ज्याला म्हणता की टर्निंग पॉईंट तो अशातला भाग नाहीये. कारण टर्निंग पॉईंट खूप सारे आहेत जिथे एखाद्या षटकात टाकलेले 2 निर्धाव चेंडू किंवा आता या शेवटच्या 2 चेंडूवरती जेव्हा अभि साळवीने सुद्धा केवळ 1 धाव खर्च केली, तो सुद्धा मॅचला स्लो करण्यासाठी फार आवश्यक असा महत्वाचा घटक असतो. पण आता वळूया प्रेझेंट टेन्सकडे, कारण एव्हरीथिंग अबाउट पास्ट अँड पास्ट इज ऑलवेज पास्ट. सो त्याला बाजूला विसरूया, भूतकाळाला विसरूया, वर्तमान काळात जाऊया. जेव्हा 6 मध्ये 22 हव्यात गोलंदाजीसाठी अमित जोगाडेचा पहिला चेंडू. विघ्नेश या वेळेला खेळतोय जरूर, परंतु शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. प्रतिम गोलंदाजी याला म्हणतात ना की थोड्या अंशी तुम्हाला चाणाक्ष पद्धतीने चातुर्य दाखवावं लागतं. मैदानामध्ये समोर फलंदाज कसा खेळतोय त्याच्या टेम्पोला किंवा त्याच वेळेला त्याच्या त्या गतीला स्लो करायचं असेल ना, तर तुम्हाला त्या पद्धतीने कामगिरी सुद्धा करावी लागतं. इथे क्षेत्रव्यूहमध्ये बदल केला गेला होता. यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूरवर उभा केला. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षक तर ठेवले, पण त्याच वेळेला एक शॉर्ट मिडविकेटला क्षेत्ररक्षक उभा केला. थोड्या अंशी गतीमध्ये बदल केलेला चेंडू पाहायला मिळाला. अमित जोगाडेला माहिती आहे की हळूवार गतीच्या चेंडूवरती तितकं टायमिंग विघ्नेश तिथे साधू शकत नाही, आणि मग तसा चेंडू टाकून बघूया, प्रयत्न तर करूया. आणि या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय ना, सलग दुसरा प्रयत्न त्याचा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. कारण जरी क्षेत्ररक्षकाकडून ही चूक झाली असली तरी विघ्नेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार आहे. आता 4 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. श्री सोनार सिद्ध धाटाव संघाच्या बाजूने आज जे जे काही चांगलं होत असेल त्याच्यात एकच गोष्ट चांगली होताना पाहायला मिळाली, ती म्हणजे विघ्नेश थिटेची फलंदाजी. जर सामना कोण जिंकून देऊ शकतो ना, तर केवळ विघ्नेश थिटे. हे सगळ्यांना माहिती आहे. मंगलमूर्ती मोरिया म्हणत विघ्नेश तो विघ्नहर्ता होणार का? कौतुक करावं लागेल. येस इट इज. अमित जोगाडे या वेळेला मैदानात कोणतंही दडपण दबाव घेत नाहीये. त्याला माहितीये की 22 रन्स या खूप झाल्या, 22 धावा या भरपूर झाल्या. साधारण 10-15 धावा असत्या तर ते दडपण दबाव माझ्यावरती निर्माण झालं असतं, पण 22 धावा म्हणजे 4 स्ट्रोक तर खेळायचे आहेत. या अगेन्स्ट 4 स्ट्रोक खेळत असताना समोर फलंदाज कोणती तरी चूक करणार किंवा त्याला चूक करण्यासाठी आपण त्याच्यावरती दबाव निर्माण करू शकतो. आणि इथे मात्र पहिल्या 3 चेंडूंवरती गोलंदाजाने ती गोष्ट पाहिली की विघ्नेश त्या पद्धतीने जर दबाव कोणावरती असेल तर तो फलंदाजावरती आहे, माझ्यावरती नाहीये. आणि त्या पद्धतीचा खेळ त्याने मैदान सर तिसऱ्या पंचांची अच्छा, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू अर्थातच पडलाय काय याची शहानिशा केली जाईल, आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. कारण हा चेंडू सुद्धा क्रुशियल आहे, कारण तिसरा चेंडू होता या षटकातील. 4 चेंडूंवरती 20 धावांची आवश्यकता होती. बघूया काय निर्णय येतोय पंचांचा. एकेरी धाव तर या चेंडूवरती, अच्छा, या चेंडूवरती कोणती धाव तर घेतलेली नाहीये, पण बघूया काय निर्णय आहे पंचांचा, कोणता निर्णय या वेळेला येतोय. दहावीर चषकामधील रंगतदार लढत अर्थातच मैदानामध्ये सुरू आहे. जेव्हा विघ्नेश थिटे मैदानामध्ये संपूर्णपणे सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये त्याने घेतली सुद्धा आणि त्या पद्धतीची परिस्थिती सुद्धा निर्माण केली. पण क्रिकेटमध्ये केवळ फलंदाजांचा खेळ आहे अशातला भाग नाही. मी नेहमी म्हणतो की तुम्ही मोठे सामने किंवा स्पर्धा खेळत असताना पहिल्यांदा तुमच्या संघामध्ये 4 गोलंदाज फिट करतात. कोणते 4 गोलंदाज आपल्या संघामध्ये असणार आहेत, आणि 4 गोलंदाज फिक्स झाल्यानंतर मग आपण विचार करतो की आपल्याकडे असणाऱ्या बॅटिंग लाईनअपचा आपण विचार करू. आणि या पद्धतीने खेळ आता मैदानामध्ये श्री धावीर उसर पांगळोली संघाने मैदानामध्ये दाखवला. कारण जेव्हा शेवटच्या षटकामध्ये अमित गोलंदाजीला अमितला सुद्धा माहिती होतं ना की दडपण दबाव या गोष्टी तर चालत आलेल्या आहेत आणि त्या क्रिकेटच्या मैदानावर कधी नाही येणार. एक खेळाडूला या पद्धतीच्या परिस्थितीला वारंवार सामोरं जावं लागतं. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण त्याचीच तर चर्चा केली की तुम्हाला प्रत्येक वेळेला कॉम्पिटिटर नवीन असतो. नवीन दिवस, नवीन आशावाद घेऊन तुम्हाला त्या पद्धतीने खेळ सादर करावा लागतो. आणि मग आज जेव्हा अमित गोलंदाजीला 6 मध्ये 22 आवश्यक असताना कुठेही मॅचचा टेम्परामेंट मैदानामधून आपल्या संघाच्या विरुद्ध जाणार नाही याची दक्षता त्याने घेतली, आणि पंचांकडून इशारा आलाय की इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे हा चेंडू निर्धाव असेल. 3 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल
20 धावांची. फार मोठं अंतर आहे ना हे. 3 चेंडूत 20 धावांची कमाल. थोड्या अंशी जर बॅटिंग ओरिएंटेड समालोचन करायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की बघूया एखादा नो बॉल, एखादा वाईड. पण त्याच वेळेला कौतुक का नाही करावं आपण गोलंदाजाचं, की जेव्हा त्याने पहिले 3 चेंडूंवरती केवळ 2च धावा खर्च केल्या. कारण प्रेशर इज ऑल अबाउट हे दोन्ही बाजूने असतं ना, की ते फलंदाज गोलंदाज या दोघांवरती असतं. आणि विशेषतः आपण नेहमी म्हणतो की खेळ हा नेहमी केवळ फलंदाजांच्या बाजूने पाहिला जातो. जसं एखादा चित्रपट हा नेहमी एखाद्या हिरोच्या बाजूने जसा पाहिला जातो, त्याच वेळेला त्याचे वेगवेगळे अँगल्स जे आपण मैदानामध्ये पाहिले त्यातील सगळ्यात महत्वाचा अँगल हा गोलंदाजीचा होता. ज्या अमितने मैदानामध्ये आपल्यावरती केवळ प्रेशर घेतलं, प्रेशर रिलीज केलं असं नाही, तर संघावरचं प्रेशर सुद्धा रिलीज करण्यामध्ये त्याचं एक महत्वाची अर्थातच कॉन्ट्रीब्युशन सुद्धा राहिलं. सो 3 चेंडू येणं बाकी, 20 धावांची आवश्यकता. आणि विघ्नेश पासून हे चेंडू लांब कसे राहतील, दूरवर कसे राहतील याची दक्षता सुद्धा तो घेतोय. दहावीर चषकामध्ये पहिला सामना जिंकणं सुद्धा एक फार मोठी पर्वणी असतं. कारण किंबहुना तुम्हाला त्या मॅच मध्ये किंवा त्याच वेळेला तुमचा दिवस असावा यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता. तुम्ही त्या पद्धतीने परफॉर्मन्स करण्यासाठी तयार झालेले असता. वर्षभर तुम्ही त्या स्पर्धेची वाट पाहत असता आणि या वेळेला आपण पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप जरूर आला, परंतु गोलंदाजाने याच संधीचं सोनं केलंय. अमित जोगाडेला पहिल्या फलंदाजाच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते आणि विकेट अर्थातच मोठी आहे. विघ्नेश थिटे बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये. पण हा केवळ एक हादरा नाहीये, तर ही संघाची संपूर्णपणे आशावाद जो काही आहे ना तो मावळला जातोय. कारण जो सूर्य मैदानामध्ये उगवला होता तो अर्थातच या वेळेला सोनार सिद्ध धाटाव संघासाठी तोच सूर्य आता मावळताना पाहायला मिळाला. ज्या सूर्याने मैदानामध्ये छाप दाखवण्याची विघ्नेशच्या रूपाने कमाल केली होती, तोच विघ्नेश मैदानामधून बाद होऊन परततोय. पण विघ्नेशने थोडं एंटरटेन केलं, आपल्या संघाला हे दाखवून दिलं की बाबांनो असं खेळायचं होतं. जर आपण या धावा तुम्ही माझ्यासोबत बनवल्या असतात तर कदाचित सोनार सिद्ध धाटावच्या 6 मध्ये 22 नाही, 6 मध्ये 20 नाही, पण किमान 6 मध्ये 10 धावा शिल्लक राहिल्या असत्या तर हा सामना आपल्या बाजूने आणण्यासाठी आपण थोडंफार कॉन्ट्रीब्युशन तुमचं महत्वाचं ठरलं असतं. पण क्रिकेट हा खेळच असा आहे ज्याचा दिवस तोच अर्थातच विजेता. या वेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढताना धाव येणार नाहीये. सामना जिंकतोय तो अर्थातच श्री धावीर उसर पांगलोळी संघ. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. या सामन्यामध्ये तब्बल 19 धावांनी त्याने विजय संपादन केलाय आणि सहजगत्या आपला सामना खिशात टाकलाय. सो हार्ड लक टू श्री सोनार सिद्ध धाटाव.